फ्लॅटमध्ये एंट्री केल्याबरोबर सगळ्यात आधी तुम्ही पाहणार तर लिव्हिंग रूम मध्ये एंट्री करतो तुम्ही. वरच्या बाजूला पाहू शकता फॉल सिलिंग केलेले आहे, त्याच्यामध्ये लाईट्स लावलेले आहे, झुमर सुद्धा लावलेला आहे. इंडियन टॉयलेटच्या बाजूला इकडे तुम्हाला सेपरेट बाथरूम पाहायला मिळेल, तसं किचन पाहायला मिळणार आहे. हे बघा, हा आहे तुमचा सेपरेट बेडरूम. तर इथून जर बिल्डिंगच्या बाहेरचा परिसर पाहिलात तर पाहू शकता आजूबाजूला खूप चांगल्या मित्रांनो बिल्डिंग झालेले आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MH05 अक्षय. मित्रांनो, आज तुमच्यासाठी एकदम बजेट फ्रेंडली 1 BHK फ्लॅट घेऊन आलेला आहे. सुरुवातीला त्याची प्राइस सांगतो, त्यानंतर थोडीशी माहिती देतो, त्यानंतर आपण तोपर्यंत पोहोचतच आहोत आपल्या फ्लॅटकडे. आज आपण जात आहोत बदलापूर वेस्ट मधील चिंतामणी चौक. तुम्ही ऐकलंच असेल, इकडे आपल्यासाठी हा रिसेल फ्लॅट असणार आहे. परंतु तुम्हाला तर माहितीच आहे, आपण सेमी फर्निश 1 BHK फ्लॅट्स विकत असतो. प्राइस सांगतो, 22 लाखाच्या ऑल इन्क्लुडिंग पॅकेज मध्ये या 1 BHK फ्लॅटला खरेदी करू शकणार आहात तुम्ही. मित्रांनो, या फ्लॅटला खरेदी करायचं म्हटलं तर तुमच्याकडे जास्त नाही 2 लाख रुपये जरी डाऊन पेमेंट असेल ना, तरी सुद्धा आरामात तुम्ही खरेदी करू शकता. बाकी होम लोन वगैरे कसं करायचं याची माहिती मी व्हिडिओच्या एंडिंगला देईल. 600 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट असणार आहे. याचा कार्पेट 400 स्क्वेअर फुटाचा आहे. दुसऱ्या माळ्यावरती आहे. 7 माळ्याची बिल्डिंग आहे. टोटल बिल्डिंग मध्ये पाहायला गेलं तर 8 बिल्डिंगचा कॉम्प्लेक्स आहे. नवीनच बिल्डिंग आहे, रेरा रजिस्टर बिल्डिंग आहे. तर नक्कीच या फ्लॅटला खरेदी करायचं असेल तर मला कॉल करू शकता. चला मग मित्रांनो, फायनली आता मी प्रोजेक्टच्या आजूबाजूला पोहोचलेलोच आहोत. आता बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर पाहून घेऊयात आणि मग ऍक्च्युअल फ्लॅट पाहण्यासाठी आपण दुसऱ्या माळ्यावरती जाऊयात. व्हिडिओच्या एंडिंगला पुन्हा एकदा भेटूयात आणि मग तुम्हाला मी या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी फायनान्स वगैरे कसं करता येईल, काय तुमचे डॉक्युमेंट असायला पाहिजे याच्याबद्दल माहिती देतो. या मित्रांनो, ऍक्च्युअल फ्लॅट कसं आहे बिल्डिंगच्या खाली जाऊन पाहूया. बिल्डिंगचं जे नाव आहे विष्णू वाटिका असं बिल्डिंगचं नाव असणार आहे. गार्डन एरिया दाखवतो मित्रांनो तुम्हाला. त्यानंतर फ्लॅट एरिया तर पाहणारच आहोत. आजूबाजूचा परिसर पाहणं पण तितकंच महत्त्वाचं असतं. या ठिकाणी लहान पोरांना खेळण्यासाठी मित्रांनो भरपूर जागा तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी बिल्डिंगचं एलिव्हेशन इथून पुन्हा एकदा दाखवून देतो. पुढे गेल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला दाखवणारच आहे. हे बघा, एकदम नीट आणि क्लीन बिल्डिंग मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मी अजिबात जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो. तुम्हाला जर फक्त व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला बाकी सबस्क्राईब करायला विसरू नका. अम्युनिटीज सांगतो मित्रांनो, चिल्ड्रन्स प्ले एरिया वगैरे इथे तुम्ही पाहिलेलं आहे. या कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला जिम वगैरे पण पाहायला मिळते. क्लब हाऊस सुद्धा या कॉम्प्लेक्समध्ये पाहायला मिळतो. ज्यावेळेस फ्लॅट पाहायला येणार त्यावेळेस तुम्हाला सगळ्याच गोष्टी मी दाखवून देणार आहे. पुढे जाऊयात मित्रांनो. डी विंगमध्ये आपला फ्लॅट असताना त्या ठिकाणी तुम्हाला बिल्डिंगचा लॉबी परिसर वगैरे कसा आहे दाखवून देतो. त्यानंतर ऍक्च्युअली फ्लॅट कसा आहे पाहण्यासाठी आपण दुसऱ्या माळ्यावरती जाणार आहोत. याच बाजूला मित्रांनो दुसऱ्या माळ्यावरती आपला फ्लॅट आहे. मित्रांनो, फ्लॅट पाहण्यासाठी आपण दुसऱ्या माळ्यावरती जाणारच आहोत. त्याआधी बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर व्यवस्थित पाहून घ्यात. एकदम नीट आणि क्लीन बिल्डिंग आपल्याला इकडे पाहायला मिळते. इकडे समोर काही बिल्डिंग पाहू शकता तुम्ही. इकडे C1 बिल्डिंग आहे आणि D मध्ये आपला फ्लॅट असणार आहे. बिल्डिंगचं एलिव्हेशन या ठिकाणी तुम्ही जर पाहायला गेलात पाहू शकता. तसंच या बाजूचा परिसर पाहून घ्या मित्रांनो. इकडे सुद्धा तुम्हाला पुढे भरपूर मोठी बिल्डिंग आहे, तुम्ही इकडे स्ट्रेट पाहू शकता. लॉबी परिसर पाहून घेऊयात, त्यानंतर ऍक्च्युअल फ्लॅट पाहण्यासाठी लगेच पुढे जाऊयात. या ठिकाणी पुढे आल्यानंतर हा तुम्हाला प्रशस्त असा लॉबी एरिया इकडे पाहायला मिळतोय. इकडे फ्लॅटमध्ये जे लोक राहतात त्यांची नावं तुम्ही इकडे पाहू शकता. वॉल सिलिंग वगैरे खूप सुंदर अशी लॉबी परिसर तुम्हाला इकडे पाहायला मिळतोय. आतमध्ये आल्यानंतर या बाजूला तुम्हाला लिफ्ट पाहायला मिळते. इकडे लिफ्ट वगैरे आहे. वरती सुद्धा मी तुम्हाला जाऊन दाखवणार आहे. बाकीचं बिल्डिंग पाहायला गेला तर खूप नीट आणि नवीनच बिल्डिंग आहे ऍक्च्युअली मित्रांनो. खूप बजेट फ्रेंडली प्राइस मध्ये तुम्हाला हा 1 BHK फ्लॅट मी या ठिकाणी प्रोव्हाइड करून देत आहे. बिल्डिंगची बरीचशी माहिती घेतल्यानंतर मित्रांनो फायनली फ्लॅट पाहण्यासाठी आता दुसऱ्या माळ्यावरती आलेलो आहोत. 205 रूम असणार आहे आपल्या या रूमचा. आपल्या रूमच्या बाजूला तुम्ही पाहणार तर इकडे तुम्हाला लिफ्ट पाहायला मिळते. या बाजूला काही रूम्स आहेत. हा कॉरिडोरचा परिसर आहे मधला, तुम्ही पाहू शकता. तिकडे सुद्धा स्टेअरकेस पाहायला मिळतील. मी आता इथे फ्लॅट जे ओनर आहेत त्यांना डिस्टर्ब नाही करणार, त्यामुळे तिकडे जाऊन काय दाखवत नाही एरिया. आपल्या आजूबाजूचा परिसर पाहूयात. इकडे समोर एक फ्लॅट पाहायला मिळेल आणि या बाजूला सुद्धा तुम्हाला स्टेअरकेस पाहायला मिळतील. लगेच फ्लॅटमध्ये एंट्री करूयात. फ्लॅटमध्ये एंट्री केल्याबरोबर सगळ्यात आधी तुम्ही पाहणार तर लिव्हिंग रूम मध्ये एंट्री करतो तुम्ही. या लिव्हिंग रूमची साईज वगैरे सांगतो, सगळ्याच गोष्टी क्लिअर करणार आहेत. त्याआधी एक रिक्वेस्ट करेल, व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करा मित्रांनो आणि चॅनलही सबस्क्राईब करून ठेवा. या ठिकाणी लिव्हिंग रूम मध्ये कोणत्या प्रकारची बाल्कनी नाही आणि इथे सेफ्टी ग्रिल्स वगैरे आपण तुम्हाला लावून दिलेले आहेत. समोर मित्रांनो कोणत्या प्रकारचा ब्लॉक नाही, ओपन जागा. इकडे बिल्डिंग जी आहे ती लांब असणार आहे इथून. बाकी इथून जर व्ह्यू पाहणार तर तुम्हाला इथे खाली पार्किंग एरिया मित्रांनो इकडे तुम्हाला पाहायला मिळेल. या ठिकाणावर मित्रांनो तुम्ही जर लिव्हिंग रूम पाहायला गेलात तर लिव्हिंग रूमची जी साईज आहे 13.5x9 ची याची साईज तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहे. मोठ्या साईजचा लिव्हिंग रूम आहे मित्रांनो. ज्या प्राइसमध्ये तुम्हाला हा फ्लॅट मी प्रोव्हाइड करून देतो आणि नक्कीच मित्रांनो खूप चांगला क्वालिटी फ्लॅट इकडे तुम्हाला या प्राइस पॉईंटला मी देत आहे. आता या लिव्हिंग रूम मध्ये जर पाहायला गेलात तर वरच्या बाजूला पाहू शकता फॉल सिलिंग केलेले आहे. त्याच्यामध्ये लाईट्स लावलेले आहे, झुमर सुद्धा लावलेला आहे. हिरवा कलर घेतलेला आहे फॉल सिलिंगला आणि पूर्ण टोटली रूमला आपण व्हाईट कलर घेतलेला आहे. त्यामुळे ओव्हरऑल तुम्ही व्ह्यू जर पाहायला गेलात तर खूप चांगला व्ह्यू तुम्हाला इथे पाहायला मिळतोय. व्हाईट कलर करण्याचं कारण असं की मित्रांनो तुम्हाला वेगळा कोणता कलर करायचा असेल तर एका शेडमध्ये तुमचं काम होऊन जातं. जास्त खर्चावं काम तुमचं होत नाही. त्यामुळे मित्रांनो आम्ही प्रत्येक फ्लॅटला व्हाईट कलर या ठिकाणी देत असतो. लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर पुढे जाऊयात. पुढे आल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला इकडे पाहायला मिळेल इंडियन टॉयलेट. इंडियन टॉयलेटच्या बाजूला इकडे तुम्हाला
सेपरेट बाथरूम पाहायला मिळेल. तसंच सेपरेट इकडे तुम्ही पाहिलं टॉयलेट सुद्धा पाहायला मिळत होता. वरच्या बाजूला इकडे तुम्ही पाहणार ना तर पाण्याची टाकी वगैरे तुमच्यासाठी लावून दिलेली आहे. आणि याच्याच अपोजिट इकडे आपल्याला किचन पाहायला मिळणार आहे. जे किचन मध्ये ट्रॉलीज वगैरे लावले तुम्ही इथून पाहू शकता. ओपन करून सुद्धा दाखवतो. इकडे पाहणार तर एकच प्लॅटफॉर्म आहे किचन मध्ये. व्हेंटिलेशन साठी एक विंडो सुद्धा या ठिकाणी घेतलेली आहे. इकडे प्यायचं पाणी बोरिंगच्या पाण्याचं कनेक्शन घेतलेलं आहे. ट्रॉलीज चेकआउट करा. हे बघा नवीन किचन ट्रॉलीज मित्रांनो इथे आपण लावलेले आहेत जसे की तुम्ही पाहताय. आता इकडे किचन मध्ये तुम्हाला पोटमाळा सुद्धा पाहायला मिळतोय. हे बघा. सो किचन पाहून झाल्यानंतर पुढे जाऊयात. कारण तुमचा टाइम खूप महत्वाचा आहे मित्रांनो. जास्त वेळ नाही घेणार. फक्त व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा. आता मित्रांनो जातोय आपण बेडरूम मध्ये. हे बघा आहे तुमचा सेपरेट बेडरूम. बेडरूम मध्ये समोर पाहू शकता तुम्हाला बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते. बाल्कनी मध्ये जाऊयात त्याआधी बेडरूम व्यवस्थित या एंडिंग तुम्ही पाहून घ्या. हे बघा चांगल्या साईज मध्ये तुम्हाला इथे बेडरूम पाहायला मिळतोय. आणि इकडे तुम्हाला लगभग 5 फुटाची बाल्कनी सुद्धा पाहायला मिळणार आहे. हे बघा. तर इथून जर बिल्डिंगच्या बाहेरचा परिसर पाहिलात तर पाहू शकता आजूबाजूला खूप चांगल्या मित्रांनो बिल्डिंग झालेले आहेत. आजूबाजूचा परिसर पाहू शकता. स्ट्रेट पूर्ण तिकडे समोर तुम्हाला गार्डन एरिया सुद्धा पाहायला मिळतो. आपल्या फ्लॅटमध्ये तुम्हाला गार्डन एरिया बाकी पाहायला मिळतोय. जसं की तुम्ही या सीनमध्ये पाहतात तिथे लहान पोरं खेळत आहेत. सो गार्डन आहे. त्याचबरोबर समोर मोठे मोठे टावर होत आहेत. नक्कीच बजेट फ्रेंडली प्राइसमध्ये जर फ्लॅट खरेदी करायचा असेल तर या फ्लॅटला खरेदी करण्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. 600 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट आहे. कार्पेट एरिया जवळ लगभग 400 स्क्वेअर फुटाचा आहे. रेरा रजिस्टर बिल्डिंग असणार आहे. कुठल्याही नॅशनलाइज बँकेत तुम्ही होम लोन सुद्धा आरामात करू शकता. चला तर थोडी अजून तुम्हाला माहिती देतो. त्यानंतर आपला व्हिडिओ आपण एंड करूयात. मग मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा फ्लॅट? आय होप मित्रांनो नेहमीप्रमाणे आजचा फ्लॅट तुम्हाला आवडला असेल. आता या फ्लॅटला खरेदी करायचं तर सुरुवातीला प्राइस सांगितलेलीच आहे. याची ऑल इन्क्लुडिंग प्राइस असणार आहे 22 लाख. 22 लाखाच्या ऑल इन्क्लुडिंग पॅकेज मध्ये या 1 BHK फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता. या फ्लॅटला खरेदी करायचं म्हटलं तर मित्रांनो 2 लाख रुपये जरी तुमच्याकडे डाऊन पेमेंट साठी असतील तर आरामात तुम्ही खरेदी करू शकता. जर तुम्हाला सॅलरी 30,000 पर्यंत असेल, इव्हन 27-28 हजार रुपये जरी असेल तरी सुद्धा तुम्ही आरामात या फ्लॅटला खरेदी करू शकता. सो नक्कीच मला कॉल करा. बाकी तुमचं कोणतं बिझनेस वगैरे आहे, तुमच्याकडे जर इन्कम टॅक्स फाईल आहे जी तुम्ही 3 वर्ष कंटिन्युअसली भरत आहात तर नक्कीच तरी सुद्धा तुम्ही या फ्लॅटला खरेदी करू शकता. बदलापूर वेस्ट स्टेशन पासून हार्डली मित्रांनो 5 मिनिटाच्या ड्रायव्हिंग डिस्टन्सला तुम्हाला हा कॉम्प्लेक्स पाहायला मिळतो. विष्णू वाटिका जे सुरुवातीला तुम्ही पाहिलं होतं. काही जर माहिती कळली नसेल तर कॉल करा. स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर येतच आहे. बाकी फ्लॅट खरेदी करायचा असेल तरी सुद्धा कॉल करा. चला मग आता व्हिडिओ थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि अशाच प्रकारचा कॉन्टेंट पुढे पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. चला मग मित्रांनो आता व्हिडिओ अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.